मेट्रो, पुणे शहरातील रस्ते, जायका, नदी सुधार आणि 24/7 अशा काही विषयांचा आज आढावा घेतला आहे। 3 तारखेला सकाळी एक फील्ड व्हिजिट प्रत्यक्ष प्रामुख्याने नदी सुधारला जे काम सुरू आहे ते बघायला जाणं आणि त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी जायकाचे जे प्रोजेक्ट चालू आहेत तिथे व्हिजिट करणं असा दुसरा टप्पा हा 3 तारखेला आहे। मेट्रोच्या विषयामध्ये मी मुद्दाम मेट्रोचे जे प्रमुख आहेत दीक्षितजी त्यांना हा आग्रह धरला सकाळी आढावा झाल्यानंतर की संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स तुम्ही या, कारण मला असं वाटतं की आत्ता त्यांनी 2-3 मिनटंच घ्यावीत, पण त्यांनी एकदा तुमच्या सगळ्यांसमोर मेट्रो कशी हळूहळू प्रत्यक्षात आली हे मांडायला पाहिजे। टीका टिप्पणी करणं हे विरोधकांचंही काम आहे आणि पत्रकारांचंही काम आहे, त्याच्याशिवाय प्रशासन आणि सरकार ठिकाणावर राहत नाही, मला मान्य आहे। पण यात काय काय अडचणी असतात, हे प्रोजेक्ट कसे उभे राहतात, हे चित्रसुद्धा तुमच्या समोर येण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून सुरुवातीला आढावा बैठकीत काय झालं हे मेट्रोसंबंधी सांगितल्यानंतर मी त्यांना लगेचच 1 मिनिटामध्ये मेट्रोमध्ये ते कसं उभं राहिलं, काय काय अडचणी आल्या असं मांडायला सांगेन। पण नंतर त्यांचा रोल संपेल, ते बसतील किंवा जातील, बाकीच्या विषयांवर मी बोलतो। एक विषय वारंवार आला की 31 मार्चला हा जो 33 किलोमीटरचा पहिला टप्पा आहे, यातला 12 किलोमीटरचा टप्पा तो सुरू आहे। प्रतिसाद तेवढा नाही, कारण तो टप्पा छोटा आहे, पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी त्याचं उद्घाटन केल्यानंतर तो टप्पा सुरू आहे। सुरुवातीला खूप त्याची उत्सुकता होती आणि त्यामुळे रोज अगदी 60-65 हजार इतक्या संख्येने लोक प्रवास करत होते। ती प्रवासाची संख्या ही 5000पर्यंत आलीचं स्वाभाविक, कारण ही तशी अजूनही ती पहिल्या टप्प्यामधली ही आपल्याला आवश्यक असणारं अंतर पूर्ण करणारी नव्हती। पण पुढचा टप्पा 12 किलोमीटरचा सुरू झाला की एक सबस्टॅन्शियल अंतर हे सुरू झालं असं होईल आणि त्यामुळे त्याचं टाईम टेबल आपण 31 मार्च दिलं होतं, ते न पाळल्यामुळे अनेकांच्या टीका टिप्पण्या झाल्या। परंतु आपल्याला माहिती असेल की 1 महिना जिल्ह्यातले सगळे क्रशर बंद होते, त्यांचा संप सुरू होता। नॉट ओन्ली मेट्रो, अशी सगळीच बांधकामं ही खडी न मिळण्यामुळे खूप रेंगाळली। त्या व्यतिरिक्त ॲक्विजिशनचे काही प्रॉब्लेम होते, काही ठिकाणी ट्रॅफिकचे काही प्रॉब्लेम होते। ह्या सगळ्यातून आता असा दावा करता येईल, हे जो त्यांनी केला आहे आणि माझ्या स्वभावाप्रमाणे मी त्याच्यापेक्षा 15 दिवस जास्त धरतो आहे। आता त्यांनी असा दावा केला आहे की हा 12 किलोमीटरचा पुढचा टप्पा हा एप्रिल लास्ट वीकमध्ये पूर्ण होईल। पण मी त्यांना असं म्हटलं की मी 15 मे धरतो, पण 15 मेपर्यंत आपल्याला हा पुढचा टप्पा सुरू करता आला तर खूप चांगल्या संख्येने लोक मेट्रोकडे शिफ्ट होतील। तर हे एक टाईमटेबल आपल्याला सांगायचं होतं आणि त्या 33 किलोमीटरमधला शेवटचा जो 9 किलोमीटरचा टप्पा आहे तो पूर्ण व्हायला जुलै अखेर उजाडेल। त्याच्या पुढचा जो 10 किलोमीटरचा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेकडून प्रस्ताव जाणं, राज्याचा प्रस्ताव जाणं, असं सगळं पूर्ण होऊन दिल्लीमध्ये आता फायनल परमिशनसाठी ते राहिलं आहे, ते पूर्ण झालं की मग त्याचं टेंडर निघून वर्षभरात काम पूर्ण होईल। म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू शकू की 24 डिसेंबरपर्यंत 33 किलोमीटरचा पहिला टप्पा, 12-12-9 असं 33 किलोमीटरचा पहिला टप्पा आणि 10 किलोमीटरचा पुढचा टप्पा हा 24 मार्चपर्यंत पूर्ण व्हायला हरकत नाही। त्याच्या पुढचा टप्पा जो आहे की जो पूर्ण झाल्यानंतर पुण्यातली मेट्रोची रिक्वायरमेंट पूर्णच होईल, त्याला मात्र परवानग्या मिळायला, प्रोजेक्ट रिपोर्ट फायनल व्हायलासुद्धा वर्ष लागेल, कारण त्याचं अजून पुणे महानगरपालिका लेवलचंच काम सुरू आहे। मग राज्य म्हणून ते मुंबईत जाईल, मग ते फायनल कन्फर्मेशनला दिल्लीमध्ये जाईल। तर हे आढावा बैठकीतलं मी सांगितलं। अब मैं विनती करूँगा या सूचित करूँगा दीक्षित जी को, जो अपनी सुबह बात हुई कि कई बार दिक्कतें क्या आई, कितना बड़ा काम है, इसका वॉल्यूम कितना बड़ा है, ये कभी कभी लोगों के ध्यान में नहीं आता। ये सारे लोग ऐसे हैं कि इनके माध्यम से लोगों तक पहुंचता है। तो आप ज़रा एक बार 2 मिनट बताइए। नमस्कार।
करीब 6000 लोग दिन और रात 24 घंटे काम कर रहे हैं अभी। और जो चुनौतीपूर्ण कार्य है वो हमारे जो अभी जो 10 स्टेशन और 12 किलोमीटर की बात कही ऑनरेबल गार्जियन मिनिस्टर ने, तो वहाँ पर सब लगे हुए हैं। और जैसा कि आप जानते हैं, हमारे अगर हम गरवारे से स्टार्ट करें, अभी तक कोथरूड से गरवारे, वनाज से गरवारे तक गाड़ी चल रही है। अब उसके आगे रूबी तक का सेक्शन जो है वो अगले टप्पे में कवर होगा। तो पहला स्टेशन आता है डेक्कन। अब आप सब जानते हैं कि वो रिवर नदी पात्र में है। उसके बाद वाला संभाजी पार्क उद्यान, वो भी नदी पात्र में है। हर साल 4 महीने वहाँ पे फ्लडिंग रहती है और नीचे अपने को जाने की जगह नहीं है, रोड नहीं है वहाँ नीचे। तो सारा मटेरियल वहाँ पे ले जाना, उसको ऊपर 25 मीटर ऊपर काम होता है। तो वहाँ पर रात में भी काम होता है, दिन में भी काम होता है। लोग उधर रात में 2 बजे ऊपर टंगे रहते हैं वहाँ पर और काम करते हैं। कोई वेल्डिंग करता है, कोई नट बोल्ट टाइट करता है। तो ये सब काम चल रहा है और ये बड़े चुनौतीपूर्ण काम को हम लोग अब समाप्त करने के स्टेज में आ गए हैं। और उसका जो आप देखते हैं, उसकी जो अपना पुणे इतना समृद्ध है ऐतिहासिक तौर पे और सांस्कृतिक तौर पे, तो ये सारे स्टेशन जो बन रहे हैं उनमें पुणे की जो धरोहर है उसकी एक झांकी है, एक रिफ्लेक्शन है। तो ये जो अपना संभाजी पार्क और डेक्कन स्टेशन है, ये पगड़ी के, मावड़ी पगड़ी के शेप में बना है। ये अपने आप में एक बहुत यूनिक चीज़ है। दैट इज नंबर 1। नंबर 2, फिर आगे अपन जाते हैं तो पीएमसी स्टेशन है। वो भी बहुत बड़ा हाई फुटफॉल वाला पॉइंट है और उसको अपन ने वाड़े के आर्किटेक्चर के रूप में बनाया है। तो वो भी बहुत अप्रिसिएशन हो रहा है उसका। और उसके बाद फिर सिविल कोर्ट है। सिविल कोर्ट स्टेशन कंट्री का सबसे गहरा अंडरग्राउंड स्टेशन है। ग्राउंड लेवल से 100 मीटर नीचे की डेप्थ में वो स्टेशन बना है। और वहाँ पे अंडरग्राउंड स्टेशन भी है और ऊपर वाला एलिवेटेड स्टेशन भी है। और ये दोनों स्टेशन मिलके हमारे 2 जो कॉरिडोर हैं, जो नॉर्थ साउथ, जो ऊपर पीसीएमसी से आता है और ईस्ट वेस्ट जो कोथरूड से रामवाड़ी का, उनको उसको कनेक्ट करता है। अब जो लोग पीसीएमसी से आएंगे वो पहले अंडरग्राउंड स्टेशन में आएंगे सिविल कोर्ट के, और वहाँ से आप तो जब भी हम लोगों को सौभाग्य मिलेगा आपको सबको वहाँ ले जाने का, एक बहुत ही भव्य स्टेशन ऐसा बन रहा है जिसमें कि हम सबको बहुत गर्व होने वाला है। We'll be proud of that station, the station design, station look and feel of that station. You must have never seen before. Even हम लोगों ने बाहर जाके भी बहुत सारे स्टेशन देखे हैं, उन सब के कंपैरिजन में ये स्टेशन बहुत ही बढ़िया बन रहा है। और बड़े चुनौतीपूर्ण 100 फुट नीचे से बनते हुए ऊपर तक आके ख़त्म करने की उस पर आ गए हम लोग। और उसके बाद के 3 स्टेशन जो है, मंगलवार पेट, रेलवे स्टेशन और रूबी, ये हर सब स्टेशनों की अपनी अपनी खासियत है। और रेलवे स्टेशन तो आप जानते हैं कि सबसे बड़ी संख्या में फुटफॉल वहाँ पे रहता है। और उसको जिस तरह से हमने कनेक्ट किया प्लेटफॉर्म से कि जो लोग मेट्रो से आएंगे उसको नीचे उतरना ही नहीं है, सीधा एफओबी पे से जाके अपने प्लेटफॉर्म पे जा सकता है। और आने वाले लोग सीधे प्लेटफॉर्म से एफओबी पे आएंगे और मेट्रो में आ सकते हैं। इसको बोलते हैं सीमलेस कनेक्टिविटी। ऐसी एक आइडियल सिचुएशन वहाँ हम लोगों ने बनाई है जिसमें कि सब लोग आ जा सकेंगे। उसके बाद ये ईस्ट वेस्ट कनेक्टिविटी, ईस्ट वेस्ट कॉरिडोर हुआ। अब जैसे मैंने कहा था कि ऊपर नॉर्थ साउथ से भी जो लोग पीसीएमसी से आएंगे वो अभी तक सिर्फ फुगेवाड़ी तक ही आते हैं। उसके बाद हमारे स्टेशन दापोड़ी, बोपोड़ी, एक खड़की स्टेशन में लैंड का प्रॉब्लम था डिफेंस का, तो वो बहुत बाद में मिली, उसको हम अभी छोड़ रहे हैं। उसके बाद सीधे शिवाजी नगर हमारा स्टेशन हो, पहला अंडरग्राउंड स्टेशन होने वाला है महाराष्ट्र का जो चालू होगा। और आप लोग अगर वहाँ जाएंगे तो आपको बिल्कुल पुराने समय में जो शिवाजी महाराज के समय का जो एक लुक एंड फील है स्टेशन के बाहर भी और स्टेशन के अंदर भी, वो सब मिलने वाला है। और वो कार्य भी अब बिल्कुल समाप्ति की ओर है। तो इस तरह से नॉर्थ साउथ कॉरिडोर को सिविल कोर्ट तक लाना और ईस्ट वेस्ट कॉरिडोर को कोथरूड से और गरवारे के बाद सिविल कोर्ट लाके रूबी हॉल तक करना, ये काम बिल्कुल अब अंतिम चरण में है, ख़त्म हो रहा है। और मैं ये कुछ हम लोगों के जो फोटोग्राफ्स हैं ये भी लाया हूँ, आप लोगों को दिए हैं। और इसके बाद का जो टप्पा है, जो अंडरग्राउंड में अगर हम जाएं तो पहला आएगा बुधवार पेट, उसके बाद मंडाई और उसके बाद स्वारगेट।
नाउ ये तीनों इतनी कंजेस्टेड, आप सब जानते हो कि हम लोग खुद ही डरते हैं वहाँ जाने में, इतना ज़्यादा कंजेशन है। मैं भी कभी वहाँ पे जाता हूँ विजिट करने के लिए तो मैं बिना धक्का लगे वापस नहीं आता हूँ। लोग कहते हैं अरे बाजू में खड़े हुए, आप इधर मत खड़े रहिए, हमारा रास्ता है। तो ऐसी जगह जहाँ खड़े होने की जगह नहीं है, वहाँ पे स्टेशन बनाना इतना चुनौतीपूर्ण था। मटेरियल रखना, मशीन आना, मशीनों का जाना, कंस्ट्रक्शन का मटेरियल आता है, फिर नीचे से जो खोद के निकाल रहे हैं वो बाहर जाता है। और वहाँ पे ऐसा नहीं है जैसा अपन पूरा खोद के और नीचे जाएं। तो हम लोगों ने बहुत छोटी सी शाफ्ट जो है पूरी 100 फुट नीचे गए छोटी सी शाफ्ट में, और नीचे फिर उसको हाथ से खोद के और उसको बनाया। ये एक इंटरनेशनल टेक्निक है जो बहुत रेयरली यूज़ होती है। तो ऐसी टेक्निक को यूज़ करके ये बहुत ही कंजेस्टेड जगह के बने हुए स्टेशन है। मैं आप मीडिया वाले लोगों से भी रिक्वेस्ट करूंगा कि हमारे जो बहादुर लोग वहाँ काम कर रहे हैं नीचे, उनसे जाके बात करें कि किस तरह से जज्बे के साथ वो लोग सब काम करके और ये समय से प्रोजेक्ट पूरा कर रहे हैं। तो नजीकच्या काळामध्ये त्यामुळे मेट्रोने हे आता त्यांचं एप्रिल एंडचं टार्गेट म्हणतायत, मी मे मध्ये म्हणतोय। त्याच्या आधी केव्हा तरी, उसके पहले सबको आप लेकर जाइए। बिल्कुल, मैं तो अभी भी मैं था मीडिया के साथ, तो सबको बताया मैंने। एका वेळेला सगळ्या मीडियाने मिळून अशी एखादी व्हिजिट आयोजित करावी की ज्याच्यामध्ये केवळ मेट्रोवर 2 तास तुम्ही घालवा, म्हणजे सगळे बारकावे तुम्हाला समजू शकतील। दुसरा मुद्दा जो होता आज तो अब गो एक छोटा काम है, मंगेश इनको मिलाओ, बाजू में बैठ कर। दुसरा जो मुद्दा आज आढाव्याचा होता तो पुणे शहरातले प्रगतीपथावरील रस्ते। त्याच्यामध्ये एक तर पावसाळ्यामध्ये जे रस्ते खराब झाले होते त्याच्यातून 300 कोटीच्या आसपासचे रस्ते सँक्शन झाले। त्यातले 3 टप्पे जे आहेत त्याची 2 टेंडर्स निघवून काम सुरू झालं आहे आणि मे एंडपर्यंत हे जे 300 कोटीचे रस्ते खराब झालेले सुदृढीकरण करणं आणि मग त्या निमित्ताने नॉट ओनली रस्ते, त्याला लागून असणारे फुटपाथ वगैरे सगळे ओके करून घेणं, असं काम हे मे एंडपर्यंत पूर्ण होईल असं आज आढाव्याच्या बैठकीत आलं आहे। त्या व्यतिरिक्त जे पेंडिंग विषय आहेत पुण्यातले, ज्यात कात्रज कोंढवा रस्ता आहे की जिथे ॲक्विजिशनमुळे काही प्रॉब्लेम होते, ॲक्विजिशनची अमाऊंट खूप मोठी होत होती। मधल्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रजी आले असताना त्यांनी 300 कोटी रुपये याच्या ॲक्विजिशनसाठी मान्य केले आहेत आणि 60-40 असा रेशो ठरला आहे। त्यातून ॲक्विजिशनसाठी पैसे उपलब्ध होतील आणि जो खूप रेंगाळला रस्ता कात्रज कोंढवा हा लवकरात लवकर पूर्ण होईल। शिवने खराडी रस्ता, इथे पण ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम आहेत, इथे पुन्हा आणखीन 300 कोटी रुपये लागतील असं आज समोर आलं। ही नव्याने मागणी ही राज्य शासनाकडे करावी लागेल आणि ती राज्य शासन मान्य करेल असा मला विश्वास आहे। सगळ्यात महत्त्वाचे मुंबई पुणे रस्ता हाही असाच थोडा रेंगाळलेला विषय जो होता, त्यातले सगळे प्रॉब्लेम संपवून आता कामाने वेग घेतला आहे आणि मे एंडपर्यंत हा सुद्धा रस्ता पूर्ण होईल। असा एक रस्त्यांचा आढावा प्रामुख्याने झाला। सगळ्यात महत्त्वाचा विषय जो तो पुण्यातला जायका आणि 24/7। जायकाच्या विषयामध्ये एकूण 11 स्टेशन्स होतील की ज्या 11 स्टेशन्सच्या पूर्ततेनंतर पूर्ण शहरातलं ज्याला आपण सांडपाणी म्हणू सीवेज सहित हे ट्रीट होईल आणि मग त्यानंतर ट्रीट केलेलंच पाणी हे नदीला जाईल। याच्या आधीसुद्धा असे प्रोजेक्ट होते की नाही होते, आहेत की नाही आहेत, परंतु काही नवीन निकष तयार झाले की या निकषाप्रमाणे ह्या टेक्नॉलॉजीप्रमाणेच हे पाणी ट्रीट झालं पाहिजे, तरच ते शेतीला वापरणं, प्यायला वापरणं याला एका अर्थाने परवानगी देता येईल, ओके म्हणता येईल। आणि म्हणून मग हा जवळजवळ 900 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट की ज्याच्यामध्ये मेजर अमाऊंट जी आहे 800 कोटी हे केंद्र सरकारने दिलेलं कर्ज नाही आहे, तर केंद्र सरकारने ते दिलेलं अनुदान आहे। तर हा प्रोजेक्ट हा साधारणतः 2025च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। याच्यामध्ये एक त्याचं स्टेशन आज आम्ही आढावा घेतला, तिथे काय अडचणी आहे त्याचा आढावा घेतला आणि जवळजवळ 11 पैकी 7 स्टेशनच्या तिथे सगळ्या समस्या संपल्या आहेत।
मी त्यांना असं माझ्या बाजूने म्हटलं आहे की बा यातल्या ज्या 4 ठिकाणी समस्या आहेत त्यासाठी 1 दिवस 4 तास मी देतो. ज्यांच्याशी रिलेटेड विषय आहे त्या सगळ्यांना आपण इथे बोलू आणि ते संपवू. हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या संपणार आहेत. एका बाजूने हे जे शुद्ध झालेलं आपण वापरलेलं सांडपाणी शुद्ध झालेलं हे आपल्याला इंडस्ट्रियल एरियाला ऑफर करता येईल, ज्याच्यासाठी पहिली एक चाकण इंडस्ट्रियल एरियाबरोबर बैठक झाली आणि इंडस्ट्रियल एरियाला आपल्याला असं म्हणता येईल की तुमच्या वाट्याला आलेलं पाणी हे तुम्ही पुण्याला शिफ्ट करा की जेणेकरून पुण्याला जो कोटा मिळाला आहे तो वाढेल आणि मग स्वाभाविकपणे हे पाणी जे आम्ही ट्रीट केलेलं आहे हे तुम्हाला इंडस्ट्रीला वापरता येईल. चाकण MIDC बरोबर झालेल्या बैठकीनंतर असं लक्षात आलं की अशाच प्रकारच्या बैठका जिल्ह्यातल्या MIDC बरोबर करून फक्त आपल्याला पाईपलाईन करायला लागेल. हे जे ट्रीट झालेलं पाणी हे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायला लागेल. 24/7 हे त्याच्याशी कनेक्ट विषय जो आणखीन आहे तो पूर्ण झाल्यानंतर मोठी गळती जी आहे आपल्या शहरातली ती संपेल. जवळजवळ काही TMC पाणी ह्या गळतीमध्ये जात आहे आणि त्यामुळे हा वारंवार जो एका अर्थाने तक्रार आहे की तुम्हाला 11 TMC पाणी आम्ही वापरायला दिलं, तुम्ही 20 TMC वापरता, त्याच्यामध्ये काही TMC पाणी हे गळतीमध्ये जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण 24/7 असं म्हणतो त्यावेळेला स्वाभाविकपणे याचं प्रबोधनही नीट करायला लागेल आणि पाण्याचा वापर जे पिण्याचं पाणी हे तुम्ही गाड्या धुण्यासाठी, इमारतीच्या बांधकामासाठी, गार्डनसाठी वापरू नका. अशातून एकदा पिण्यासाठी घ्यावं लागणारं पाणी आपण कमी केलं, इंडस्ट्रीला असणारा कोटा आपल्याकडे शिफ्ट करून घेतला तर नजीकच्या काळामधली आपण जास्त पाणी वापरतो नावाची जी ओरड आहे ती संपेल. आणि त्यामुळे तो आढावा 24/7चा घेतला. त्याच्यामध्ये एकूण टाक्या ज्या व्हायच्या आहेत 82, त्या 82 टाक्यांमधल्या जवळजवळ 41 टाक्या ह्या पूर्ण झाल्या आहेत आणि 20 टाक्या ह्या पूर्ण होण्याच्या दिशेने आहेत. साधारणतः टाईमटेबल याचंही असंच आहे की डिसेंबर 2023पर्यंत 24/7 पूर्ण व्हावी. पहिला टप्पा त्याचा बाणेर बालेवाडीतला पूर्ण झाला आणि बाणेर बालेवाडी पुरतं त्यांचा दावा असा आहे की ज्या मोटर्स लागतात त्या प्रत्येक ठिकाणी ते यावेळेला 3 लागणार असतील तर 5 घेणार आहेत, जेणेकरून 3 ह्या वापरात येतील आणि 2 ह्या एका अर्थाने हाताशी राहतील. कारण पुण्यातल्या पाण्याच्या पुरवठ्याच्या बाबतीमध्ये एक मोठी मला अडचण लक्षात आली की मोटर बिघडली की ती रिपेअर होऊन यायला महिना लागतो आणि त्या काळामध्ये सगळा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे हा आग्रह हा आपण प्रोजेक्टमध्ये धरला आहे की सगळ्या ठिकाणी मोटर ह्या ॲक्सेस असाव्यात आणि त्यामुळे त्यांचा दावा बाणेर बालेवाडीपुरता असा आहे की ते एप्रिल एंडला मोटर आल्यानंतर टाक्यांचं काम पूर्ण झालं. अगदी छोटं 3 किलोमीटरचं त्यांचं पाईपलाईनचं काम आहे. एप्रिल एंडला मोटर आल्या तर बाणेर बालेवाडीपुरतं 24/7 ते सुरू करू शकतील. असं एकूण मेट्रो, पुणे शहरातले रस्ते, जायका, एक विषय नदी सुधारचा, यातही मी सगळा आढावा घेतला आणि 3 तारखेला सकाळी मी प्रत्यक्ष व्हिजिट द्यायला जाणार आहे. आपल्यापैकी जे येतील त्यांनी बरोबर यायला हरकत नाही. तर त्याही विषयामध्ये एकूण जी पॅकेजेस तयार होतील त्यातली आता 3 पॅकेजेस पूर्ण करण्याचा निर्णय करून त्यांचं टेंडर निघालं, वर्क ऑर्डर मिळाली आणि हे काम मोठ्या प्रमाणात सुरू होईल, ज्याच्यातून नदी तर शुद्ध होईल पण बरोबरीने नदीचा काठ अतिशय सुंदर झाल्यामुळे स्वाभाविकपणे लोकांना एक मोठी सुविधा उपलब्ध होईल, त्या भागातल्या प्रॉपर्टीचे रेट वाढतील. असा एक मोठा जो गुजरातमध्ये पूर्ण झाला, प्रामुख्याने कर्णावतीमध्ये साबरमती नदीच्या काठावरचा भाग, तो आपल्याला मोठा नदीच्या बाबतीमध्ये करण्याचा निर्णय आपण केला. टेंडरही निघाली आणि 11 पैकी 3 पॅकेजेस ही पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण होतील. दादा, तुम्ही जायकाचं सांगितलं की अजून 4 हे मिळाले नाही. 2015ला गव्हर्नमेंटनी आणि जपान गव्हर्नमेंटनी पैसे दिले. आपल्याला सगळं माहिती आहे, रिपीट करायला नको, कारण मधल्या काळामध्ये ते टेंडर पुन्हा काढावं लागलं. आत्ता 1 वर्षापूर्वी ते टेंडर हे फायनली सगळ्या परवानग्या, सगळ्या कोर्ट कचेऱ्या पूर्ण होऊन अलॉट झालं. म्हणजे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये सांगायचं झालं तर काम सुरू करायला तुम्हाला 1 वर्षापूर्वी परवानगी मिळाली आणि मग 1 वर्षापूर्वी मिळालेल्या परवानगीनंतर 1 वर्षामध्ये आता त्यांची प्रगती इतक्या दिशेने आहे की त्यातले काही प्लॅन जे आहेत ते 1-2 महिन्यातसुद्धा पूर्ण होतील.
आणि मी हा आग्रह धरला आहे, मी एकूणच विकासाच्या कामाच्या बाबतीत हा आग्रह धरतो चांदणी चौकापासून की जेवढं पूर्ण होईल तेवढं वापरायला सुरुवात करा. जसं 24/7चं सगळ्या डिसेंबर 2023पर्यंत केल्यानंतर मानेरवालेवडी सुरू करा, ते करतायत. तसं काही छोटे प्रोजेक्ट जे आहेत ते नजीकच्या 2 महिन्यात 3 महिन्यात 4 महिन्यात सुरू होतील. पण सगळा प्रोजेक्ट पूर्ण झाला, याला पूर्ण 23, पूर्ण 24 आणि 25चा जानेवारी फेब्रुवारी मार्च उजाडेल. मी असं व्हिज्युअलाइज करतो आहे की साधारणतः 26च्या डिसेंबरपर्यंत अशा प्रकारचे ओव्हरब्रिज जे आपण व्हिज्युअलाइज करतो आहे ते, नवीन रस्ते व्हिज्युअलाइज करतो आहे ते, 24/7 जायका नदी सुधारचा मेजर टप्पा, कारण नदी सुधारचे सगळे टप्पे पूर्ण व्हायला 5,500 कोटी लागणार आहेत आणि एवढे पैसे आत्ता आपल्याकडे नाहीत, त्यामुळे आपण 3 टप्पे सुरू केले. पण ह्या ज्या नागरी सुविधा म्हणतो, पाणी, ड्रेनेज, हे सगळे विषय, या सगळ्यांची टाईमटेबल 25 मार्च आहे. माझं म्हणणं की कितीही अडचणी आल्या तरी 26च्या सुरुवातीला, पूर्ण 23 पूर्ण 24 वापरून 25च्या सुरुवातीला नाही, 25च्या एंडला म्हणजे 26च्या सुरुवातीला हे 2 मोठे विषय तरी, जायका आणि ज्याच्यामुळे सांडपाण्याचं शुद्धीकरण होईल, 24/7 आणि हे सगळे अलाइड विषय जे आहे की इंडस्ट्रीचं पाणी आपल्याकडे शिफ्ट करून घेणं, असं सगळं पूर्ण होऊन ह्या 2 मोठ्या गोष्टी तरी रोड सहित पूर्ण होतील. सर मुळातच याला 7 वर्ष लेट झालं आहे, अजून आता 27 म्हणताय तुम्ही 26, हां अजून 2-3 वर्ष जर थांबायचं. ते मी म्हटलं ना 15 पालिकेची सत्ता होती त्या कालावधीत. अरे बाबा, पालिकेची सत्ता होती तरीसुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये आलेल्या कायदेशीर अडचणी आपल्यालाही माहिती आहेत. टेंडर अभाव आली, एवढ्या मोठ्या टेंडरला 1% अभाव दिला तरीसुद्धा कुठल्या कुठे जातं आणि त्यामुळे ते सगळ्या अडचणी संपल्या आणि टेंडर ओपन वर्क ऑर्डर मिळाली, याला 1 वर्ष झालं. 25 पर्यंत साधारण 600 MLD आसपास सिवेज जास्त जनरेशन होणार आहे. ते व्हिज्युअलाइज करून जायका उभं केलं आहे आणि त्यामुळेच केंद्राने 1 रुपये तुम्ही रिपे करू नका असं म्हणून सगळं अनुदान दिल्याचं कारणच असं की पुणे हे आता देशातल्या लोकसंख्येच्या दृष्टीने 8व्या नंबरवर आलं आणि भौगोलिकदृष्ट्या तर ते महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 वर आलं. नेक्स्ट मुंबई नाही, मुंबईच्याही वर गेलं. तर त्याची पुढच्या काळातली रिक्वायरमेंट लक्षात घेऊन म्हणजे आता जो जायका पूर्ण होईल त्या जायकामध्ये जवळजवळ आपण 2040पर्यंतचा विचार केलेला आहे. वाढणारी लोकसंख्या, त्यातून निर्माण होणं सांडपाणी, त्यातून निर्माण होणं सिवेज, म्हणून तर इतका मोठा प्रोजेक्ट उभा करतो. दादा ट्री कटिंगचा विषय खूप वादात चाललेला आहे. हां, 1 मिनिट फक्त. या पाण्याच्या गळतीसाठी आता काही नवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो मीटर बसवले आहेत. पहिल्या टप्प्यातच खूप मोठी गळती लक्षात आली आणि त्यामुळे असा दावा आता आपण करू शकतो की ही गळती आपल्याला जर 24/7च्या प्रोजेक्ट कंप्लिशन होता होता संपवता आली तर आपली जी मागणी पाण्याची आहे ती खूप आपल्याला कमी करता येईल. तुम्ही काय म्हणत होता? ट्री कटिंग बाबत वाद चालू आहे की झाडं खूप मोठ्या प्रमाणात कापली जाणार, त्याबाबत आपल्याकडे काय? असं आहे की हा जो नदी काठ सुधारण्याचा विषय आहे त्याच्यात माझ्याकडे सगळं स्टॅटिस्टिक आहे होतं, नंतर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी देईन. त्यांनी खूप चांगले चार्ट तयार केले आहेत. तर कापली जाणारी झाडं ही मुळात नाही आहेत का मोठी आहेत, परंतु मेजर जी संख्या सांगितली आहे त्यातली मेजर जी आहेत ती झुडपं या कॅटेगरीतली आहेत. काही जी फॉरेस्टने आता एकूणच कापून टाकली पाहिजेत असं सांगितलेली आहेत ती सगळी यादी. आणि त्या तुलनेमध्ये आपण त्याची झाडं जी तिथेच लावणार आहोत. शेवटी नदीकाठ सुधारण्याचं आपण जर प्रेझेंटेशन पाहिलं तर आपण खुश व्हाल. तर नवीन प्रकारची खूप फुलांची झाडं, फळांची झाडं ही लावली जाणार आहेत. तर ती लावली जाणारं आणि त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये ती वाढवणं पण आहे. हे बऱ्याच वेळेला हा मुद्दा येतो ना की काढून तुम्ही दुसरीकडे लावता पण ते टिकत नाहीत. तर याच्यामध्ये तिथेच लावणं आहे, तिथेच वाढवणं आहे आणि वाढवणं हे त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच आहे. त्याच्यामध्ये काढली जाणारी जी आहे ती फारच सगळी नाही म्हणता पुन्हा एकदा की काही त्यातली चांगली असतील ती वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण बरीचशी झुडपं या कॅटेगरीतली आहेत आणि जी लावली जाणारी आहेत ती सगळी त्याची शोभा वाढवणारी, लाँग टर्म काही ना काही शहराला उत्पन्न आहे. फळांची झाडं लागली तर ते उत्पन्न सुरू होईल. दादा मेट्रोच्या कामाच्या वेळी सुद्धा असं सांगितलं गेलं की जी झाडे त्याचं आम्ही पुनर्रोपण करू, पण जे पुनर्रोपण केलं त्यातली 2% झाडं यात जगली नाही आहेत आणि मेट्रोचंही त्या कामाकडे लक्ष नाही आहे. तर या झाडांची स्थिती तेच होईल का असं वाटतं? म्हणून मी काय म्हटलं की ह्या टेंडरमध्येच
तेवढी झाडं लावणं आणि वाढवणं, आणि ती दुसरीकडे मेट्रोच्या बाबतीत काय झालं की तिथून काढून आपल्याला दुसरीकडे लावायला लागली. हा जो एका अर्थाने 15-15, 20-20, 25-25, 100-100 वर्षाची झाडं काढणं आणि दुसरीकडे लावणं, याचा सक्सेस रेटच मुळात 15% ते 20% आहे. आणि त्यामुळे ती तिथून काढली दुसरीकडे लावली आणि त्यामुळे तिथे पाणी घालणं वगैरे हे विषय समजा झालेले नसतील. इथे मात्र इथली झुडपं काढणं आणि इथे चांगली फुलांची झाडं लावणं, फळांची झाडं लावणं जी आहे ती त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच वाढवण्यापर्यंतची कॉस्ट ही गृहीत आहे. त्याचं ऐका दादा, हो सर दादा 24/7ला अजून 1,000-1,500 कोटी रुपये लागतील. रोडला जवळपास 3,000 कोटीची कामं प्रपोज केली डीपीमध्ये. समाविष्ट गावाला तुम्ही विधिमंडळात घोषणा केली, पालिकेने डीपीआर केला 1,100 कोटीचा. 300-350 कोटीचे एसटीपीची कामं 11 गावांमध्ये सुरू. जवळपास नदी काठला 4,000 कोटीची कामं प्रपोज आहेत. कामांच्या घोषणा झाल्यात 6-7 कोटीचा तर हाच आराखडा आहे आत्ता प्रपोज. आणि पालिकेकडं तर मला वाटतं ह्या वर्षी, या आर्थिक वर्षात कॅश क्रंच म्हणजे पहिल्यांदा पालिका इतका मोठा फेस करेल सगळ्या मोठ्या प्रोजेक्टमुळे का पालिकेकडे पैसे राहणार नाही. मुळात यातले मेजर प्रोजेक्ट हे 3 वर्षात पूर्ण होणार आहेत, त्यामुळे त्याला 3 वर्षात टप्प्याटप्प्याने पैसे लागतील. नदीकाठ सुधारण्याच्या बाबतीमध्ये 5,500 कोटी लागणार असले तरीसुद्धा महानगरपालिकेने हे निर्णयच केला की एवढं सगळं आपण आपल्या तिजोरीतून करू शकणार नाही, म्हणून पहिले त्याच्यातले 3च टप्पे करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1,100 कोटी रुपयाचा खर्च येईल. तोही पुन्हा 1,100 कोटीचा खर्च पुन्हा एकदा 3 वर्षामध्ये येईल. त्यामुळे बरेचसे खर्च आहेत रस्त्यापासूनचे. आता समजा अनेक फ्लायओव्हर करणार आहोत, तर त्याचं डिझाईन तयार होणं, एस्टिमेट तयार होणं, टेंडर निघणं, वर्क ऑर्डर होणं, पुढे 2 वर्ष काम चालणं. तर एका वर्षात इतके पैसे लागत नाहीत. एक, आणि बऱ्याचशा ठिकाणी आता राज्य सरकारने जसं आता मगाशी म्हटल्याप्रमाणे कात्रज कोंढव्याच्या विषयात आहे, जवळजवळ 2,000 कोटी रुपये 3 वर्षामध्ये याच स्लॉटप्रमाणे हे राज्य सरकारने द्यायचं मान्य केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे 16 नवीन ब्रिजेस आपण व्हिज्युअलाइज करतो आहोत. त्याला कात्रज कोंढव्याला लागणारं ॲक्विजिशन अशा विषयांची टोटल जी झाली ती जवळजवळ 2,000 कोटीची झाली की ज्यात 60-40 असं ठरलं. 2,000 कोटी जर आता सरकारने दिले तर त्या प्रपोर्शनमध्ये 40% महानगरपालिकेने द्यायचे, पुन्हा एकदा 3 वर्षात द्यायचे. जायकाचं तर रिपेमेंटच नाही आहे, ते सगळं अनुदान आहे. त्याचा खर्च वाढलाय ना, 900 कोटी शासनाने, केंद्र सरकारने 800 दिले, खर्च होणारे 1,600 कोटी. कशाचा? 800 कोटी जायकाला पालिकेला टाकावे लागणार आहे ना, तो खर्च आहेच. नाही, जायकाचं असं नाही आहे वाढीव व्हिडिओ काही. बघा, जायका टेंडर काढले त्या टेंडरची कॉस्ट 1,600 कोटी झाली. जायकामध्ये आलेल्या केंद्र सरकार फक्त 800 कोटी देणार आहे. जायकामध्ये होणारा खर्च हा सगळा केंद्राने द्यायचं मान्य केलं आहे. वाढीव विषयासाठी नव्याने केंद्राकडे डिमांड करता येईल. दादा, आपल्या मतदारसंघात वेताळवाडी जे टेकडी आहे तिकडं बांधकाम होणार आहे. सॉरी वेताळवाडी टेकडी, चतुर्सिंगीचा भाग, हो, तिकडून जे बालभारती वगैरे तिकडून रस्ता होणार आहे, त्याला पर्यावरणवादीचा विरोध आहे, तरी सुद्धा तो रस्ता केला जातो. पर्यावरणवाद्यांना प्रशासनाने वारंवार बोलवून समजावून सांगितलं आहे, काही त्यांच्या सूचना मान्य केल्या. जसं त्यांचा जो आग्रह होता की हा रोड इलेव्हेटेड करा, की ज्या 60 कोटींनी बजेट वाढणार आहे, तरी महानगरपालिकेने मान्य केलं किंवा यांचं म्हणणं बरोबर आहे की इलेव्हेटेड करा. का तर तो जमिनीला लागून असेल तर त्यांचं म्हणणं होतं की अतिक्रमण वाढेल, फेरीवाले, अतिक्रमणं, तो इलेव्हेटेड घेतला. अशा पर्यावरणवाद्यांच्या ज्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा प्रशासन नक्की स्वीकार करेल, परंतु प्रचंड त्याच्यातून अंतर वाचणार आहे, वेळ वाचणार आहे. आणि त्यामुळे पर्यावरणवाद्यांना माझं आव्हान आहे की त्यांचं जे म्हणणं आहे, जसं तर नदीकाठ विषयात मी सांगितलं की त्यांनी येऊन एकदा प्रशासनावर मांडलं पाहिजे की चला किती झाडं, आता ह्या झुडपाला झाड म्हणायचं का, ह्याला झाड म्हणायचं, मग हे टिकवलं पाहिजे, असं सामंजस्याने निर्णय व्हायला पाहिजे. परंतु विकासामध्ये असं दरवेळेला खोडा घालून जे वाढतं शहर आहे, आता 60 लाखावर गेलं आणि आपण व्हिज्युअलाइज करतो आहे की ते साधारणतः 40-42पर्यंत हे 90 लाखापर्यंत जाईल. अशा शहराच्या ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पर्यावरणाचा विचार करूनच त्याला आवश्यक ती उत्तरं शोधून पण पुढे जायला लागेल. चला. दादा, भाडा काही 107 एकर जमीन घेणार आहे का? हां,
म्हाडा सारा सॉरी, म्हाडाची जी बैठक झाली आज त्यामध्ये असं काही झालंय का की 107 एकर जमीन घ्यायची वगैरे हा एक प्रश्न त्यांचा आहे. 107 एकर? कसे? 107 एकर साराची जी जमीन आहे विमानतळाशेजारची, तो प्रस्ताव दिलाय म्हाडाने खरेदी करण्याचा. दुसरं म्हाडाच्या इमारतीचं पुनर्विकास असा विषय होता. हा पुनर्विकास करताना प्रामुख्याने एअरफोर्सच्या काही रिस्ट्रिक्शन आल्या आहेत. त्या रिस्ट्रिक्शनमध्ये एकेका बिल्डिंगला त्याच्या NOC घ्यायला लावू नका, तर सगळ्याच्या मिळून NOC म्हाडाने घ्याव्यात. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो खूपच सिरियस आहे की म्हाडाची इमारत ज्यावेळेला आपण फ्लॅट घेतो त्यावेळेला फ्लॅटची ओनरशिप होते पण लँडची होत नाही. त्याला डीम कन्व्हेन्स असं म्हणतो. प्रायव्हेट बिल्डरबरोबर ते डीम कन्व्हेन्स होतं आणि मग आपण रिबिल्डिंगला जातो. तर म्हाडाचा सुद्धा डीम कन्व्हेन्स झाला पाहिजे असाच मुद्दा आला. हा खूपच कोणाच्या तरी लक्षात न आलेला मुद्दा आहे असं माझं मत आहे. तर आज त्याला मी म्हटलं की इमिजिएट तुम्ही याचं एक निवेदन तयार करा आणि याची प्रोव्हिजन करावी लागेल. कारण म्हाडाचं म्हणणं असं आहे की आम्ही डीम कन्व्हेन्स करत नाही. पुन्हा एकदा जी बिल्डिंग होते त्यात फ्लॅटची ओनरशिप होते आणि जागेचं 33 वर्षाचं लीज होतं, ते त्यांना मान्य नव्हतं. असे 128 एकर वगैरे जागेचा काही विषय नाही. नाही, पण याच्यात मग काय झालं, त्याला निर्णय काय झाला की डीम कन्व्हिन्स करायला त्यांना शासनाला नाही, हे पाठवायला सांगितलं अख्ख्या राज्याचा विषय आहे. हो ना? त्यामुळे ह्यांनी एक प्रस्ताव पाठवायचा हां. किंवा त्यांनी त्याला शासकीय भाषेत धारणा स्पष्ट करून घेणं म्हणतात. त्याच्यात धारणा स्पष्ट करून घ्यायची की याच्यामध्ये आम्ही यांना डीम कन्व्हिन्स करून द्यायचं आहे की अगेन 33 वर्षाचं लीज द्यायचं आहे. ते करतायत. मी त्याच्यात लक्ष घालतो. सर, दुसरा विषय तुम्ही जे सांगितलं ना की एअरपोर्टच्या परिसरात जी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड सोसायटी आहे तिथले जे वसतींचा FSIला प्रॉब्लेम येतो त्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो, त्यात काय झालंय, त्यात निर्णय काय झाला? तर त्याच्यामध्ये निर्णय असा झाला की त्याचा लेआउट म्हाडाने तयार करावा, एकत्र FSI मिळवावा. पण म्हाडा आता पुन्हा एकदा एवढ्या सगळ्या बिल्डिंग्ज आणि एवढ्या सगळ्या फ्लॅटचं रिडेव्हलपमेंटच्या स्थितीत नाही आहे. ती त्यांची मागणी आहे. किंवा तुम्ही एकत्र FSI मागितला तर तो सगळ्यांना वाढून मिळेल. अशा गोष्टी ज्या एक्सक्लुझिव्ह करायच्या असतात तर मजा असते. ते एक्सक्लुझिव्हमध्ये पण मी नाही. धनगेकर म्हणाले तुम्ही अजूनही त्यांच्यावरती नाराज आहात, ते बैठकीतनं निघून गेले, नेमकं काय झालं? नाराज कशासाठी नाराज? त्यांना बैठकीत बसवलं, पोहे वगैरे पण दिले होते बहुतेक. पण ते म्हणे की भाजपचेच कार्यकर्ते होते, जास्त बघितलंही नाही त्यांच्या. कोण भाजपचे कार्यकर्ते होते? आता मी ही आढावा बैठक होती. ते कुठल्या पदावर आहेत, कुठल्या अधिकाऱ्यांना असं आहे. आता गणेश बिडकर सोडा, तुम्ही पण आला असतात मला भेटायला तर माझा स्वभाव अरे ये ना बैस हे यांनाही चहा द्या असं मी म्हणणार, बरोबर ना? मग तू बसल्यानंतर स्वाभाविकपणे काही ना काही म्हणणार. तर नाही तुला चहापुरतंच बसवलं आहे तर उठून चालायला असं म्हणणार का? आणि गणेश बिडकर हे पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेता होते. सभागृह नेता हे सगळे 17 ते 22मध्ये जे सगळे 24/7 जायका मेट्रो हे सगळे विषय त्याच्या काळात झाल्यामुळे तो आला आणि चाललेल्या विषयात काही ना काही म्हणाला. थोडा वेळ तोही गेला. दंगेकर गेल्यानंतर त्यांच्या मागोमाग तो पण गेला. त्यामुळे त्या दरम्यान जो कोणी आला आणि बाकी तर माधुरी मिसाळ होत्या, भीमराव तापकीर होते, सिद्धार्थ शिरोळे होता. या बैठकीला निरोप जे होते ते आमदारांना होते. पण म्हणून म्हटलं की गणेश कशाला, म्हणजे अगदी तुम्ही आला असतं तर मी हेच म्हटलं असतं, तो माझा स्वभाव आहे. दंगेकरांनी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते, दंगेकरांनी काही कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे होतं. आणि त्यामुळे मला ते गेले रागवणे आत्ताच कळलं. आता मी थोड्या वेळापूर्वी कळलं. त्यांनी त्यांची नाराजी बैठकीत व्यक्त नाही केली का? बिलकुल नाही, कणभर नाही. हां, अगदी योग्य मुद्द्याशी आलात. बैठकीत त्याने म्हणायला पाहिजे होतं हे बिडकर कोण आहे ना. पण मग म्हटलं असतं की गणेशची चहा पिऊन झालं तुम्ही जा म्हटलं असतं एक. मग त्यांनी म्हणायला पाहिजे की मी निषेध म्हणून चाललो आहे, निषेध म्हणून चाललो आहे. मग म्हटलं हो दंगेकरची कुठे निषेध म्हणून जात आहे, बसा आपल्याला चर्चा करायची आहे. अगदी एक्झॅक्टली मला असं वाटलं की त्यांना फोन आला म्हणून ते बाहेर गेले. आणि थोड्या वेळाने मी चौकशीही केली, दंगेकर कुठे गेले तर ते म्हणाले नाही ते गेले. त्याही वेळेला कोणी मला सांगितलं रागावून गेले नाही. तुम्ही फोन केला असता हो. नाही असं मी म्हणणार की बैठकीला मी उपस्थित होतो परंतु चंद्रकांत दादांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये नाराजगी व्यक्त केली. नाही बघत जावं त्यांच्याकडे. हे बघा, रात गई बात गई. निवडणूक झाले, ते आमदार झाले, लोकप्रतिनिधी झाले, त्यांनी घरी जेवायला बोलवलं तर घरी जेवायला पण जाईल.
दादा दुसरी गोष्ट म्हणजे कसब्यातल्याच वाड्यांचा पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो 100 मीटरचा जो विषय आहे, तर लोक पण आता म्हणतात की तो कधी सुटेल आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी खूप गांभीर्याने विचार करून काही ना काही सोल्युशन्स ही कागदावर उतरायला सुरुवात झाली आहे. मला असं वाटते की नजीकच्या काळात, म्हणजे काही महिन्यात नाही, नजीकच्या काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये या विषयावर ते एकदा लोकप्रतिनिधींना मंत्रालयात बैठकीला बोलवतील, स्वतःचा ड्राफ्ट मांडतील, त्याच्यात खूप सजेशन्स यावे लागतील आणि धोरण करू. वाड्यांचा विषय हा मार्गी लावायचाच आहे, कारण त्याच्यामध्ये काही धोरण ठरल्याशिवाय त्याच्यात राहणाऱ्यांना बरी घरं मिळणार नाही. दादा 40%चं काय झालं हो? ते अजून आलं नाही. कधी एवढा कॅबिनेट कधी येईल काय? तर काय मी ग्रामीण काही उदाहरणं दिली की पुन्हा त्याचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मग नंतर तुला ते जे आलं होतं म्हणत ते नंतर सांगतो. पण त्याला आता थोडं जरा सभ्य चांगल्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो. दादा समाविष्ट गावात मग अगदी एक्झॅक्ट सांगायचं झालं तर त्याची विधी न्यायामधली नोट पूर्ण झाली, आता ती फायनान्सकडे जाईल आणि नेक्स्ट कॅबिनेटला येईल. पण ज्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक होते त्यावेळेला तो विषय संपला, त्याला ऑन द फ्लोअर असं म्हणतात. दादा समाविष्ट गावातली विशेषतः मांजरीतल्या लोकांनी महापालिकेवरती मोर्चा आणला होता की तिथं काही सुविधा मिळत नाहीये, टॅक्स आमच्याकडून पालिका घेते आणि तो टॅक्स जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत टॅक्स घेऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली. भाजपचेच कार्यकर्ते होते. एक मोठा विषय मार्गी लावण्यात यश मिळालं की PMRDA त्यांचा विकास निधी घ्यायचं आणि महानगरपालिकेने त्यांचा प्रत्यक्ष विकास करायचा. त्यातून PMRDAने कलेक्ट केलेले 3/4 पैसे, म्हणजे 100 रुपये केले असेल तर 75 रुपये आता त्यांनी महानगरपालिकेला विकासासाठी द्यायचं ठरले. पण ते द्यायचं ठरण्याआधीसुद्धा महानगरपालिकेची ही जबाबदारीच होती आणि त्याप्रमाणे 11 गावांच्या रस्ते, पाणी असे विषय सुरू झाले आहेत. 23 गावं नव्याने आली, त्या 23 गावांमधले पुन्हा 2 गावं बाहेर चालली. अशा सगळ्या विषयामध्ये त्याचा आराखडा पूर्ण व्हायचा राहिला आहे. महानगरपालिकेने गावं समाविष्ट झाल्यामुळे त्यांनीच त्याच्या सुविधा दिल्या पाहिजेत. दादा मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये अनेक पुणेकरांच्या घरामध्ये पाणी शिरलं, रस्ते तुंबलेले होते, दुकानामध्ये पाणी गेलं होतं. यंदाच्या वर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून काय प्रयत्न सुरू झालेत का पावसाळ्यापूर्वीची कामं? एकतर नाल्यांवरच्या भिंती आणि नाल्यांमध्ये जे बांधकामं केली पाहिजेत पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने, ही जवळजवळ पूर्ण होत आली आणि मेनपर्यंत पूर्ण होतील. आणि त्यामुळे अंबिल ओढ्याच्या बाबतीत तर ह्याही वर्षी फार प्रॉब्लेम आला नाही, पुढच्या वर्षी तर बिलकुल येणार नाही. तर असं पूर्ण शहराचे कुठले कुठले नाले ओव्हरफ्लो होतात आणि ते जवळच्या कॉलन्यांमध्ये घुसतात याचा अभ्यास करून त्याच्या सगळ्या ज्या रोधक भिंती आहेत त्याची टेंडरही निघाली, कामं सुरू झाली, खूप कामं पूर्ण होत आली. यावेळेला हा जो प्रॉब्लेम आहे की नाले ओव्हरफ्लो होणार, नाले ओव्हरफ्लो होण्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत की त्याचं रुंदीकरण, खोलीकरण झालेलं नाही. अनेक नाले लोकांनी हे क्लोज केले, त्याच्यावर इमारती उभ्या केल्या, त्या इमारती काय आता तोडता येत नाही. पण हा जो किमान विषय आहे की त्याचं पाणी कॉलन्यांमध्ये घुसू नये याची पुरेशी व्यवस्था झाली आहे. आता पावसाचं पाणी रस्त्यावर येणं नावाचा जो विषय आहे त्याही विषयामध्ये कारणं शोधून एका एजन्सीला काम दिलं होतं, तिथून कारणं शोधली गेली, त्या कारणांवर उपाययोजना चालू आहे. आणि यावेळेला इथे काय होतं, इथल्या प्रेसमध्ये काही म्हटलं तर तुमची लायब्ररी, तुमचं रिसर्च इतकं पॉवरफुल आहे की तुम्ही 4 महिन्याने ते मला खोट करता. तसं मेट्रोच्या बाबतीत मी म्हटलं की 31 मार्चला सुरू होईल, तुम्हाला सुरू नाही झाली. आता तरी असं वाटतं की ह्या पावसाळ्यात प्रॉब्लेम यायला नको, कारण त्याचं कारण आयडेंटिफाय झालं, ते आता मला जाहीरपणे सांगता नाही येणार. शहरात 15 ऑगस्टपर्यंत प्रॉब्लेम येणार नाही. यावेळेला हवामान खातं असं म्हणते की पाऊस कमी येईल आणि त्यामुळे आपण सगळेच जण काळजीत आहोत. तसं जर झालं तर मात्र 15 ऑगस्टनंतर खूप मॉनिटरिंग करायला लागेल. तोपर्यंत यावर्षी इतका ॲम्पल पाऊस झाला की सगळी धरणं अगदी व्यवस्थित भरलेली आहेत. ऊन वाढल्यामुळे बाष्पीभवन जरा वाढेल, पण ते बाष्पीभवन व्हिज्युअलाइज करूनही 15 ऑगस्टपर्यंत प्रॉब्लेम येणार नाही. अनेक वर्षापूर्वी अजितदादा बोलत होते पाण्यात, त्यावेळेस धरणात खूप मोठा दुष्काळ आपल्या इथं झाला होता. त्यावेळेस त्यांनी ते वाक्य, प्रसिद्ध वाक्य ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस त्यांनी धरणासाठी एक नवीन जागा स्पॉट केली असं ते एका कार्यक्रमात सांगितलं होतं. त्या संदर्भात म्हणजे पुण्याला धरण आणि ती मागणी बऱ्याच वर्षापासून आहे की एक वेगळं धरण करावं. नाही, पुण्याला वेगळ्या धरणाची साईट माहीत नाही. दादांनी त्यावेळेस एकदा सांगितलं, मी दादाला विचारतो.